आज आपण करणार आहोत तिखट पुऱ्या. आखाड तळायचा ना, आखाड महिना आहे ना, त्यासाठी तिखट पुऱ्या करायच्या आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची 7-8-10 मिरच्या, कोथिंबीर, थोड्याशा काळ्या तिच्या, जिरे, ओवा, लसूण. हे साहित्य मिक्सरमधून काढायचं. त्यासाठी लागणार अजून थोडंसं ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि गव्हाचं पीठ. हे साहित्य. चला तर मग आपण आता कृती करूया. आता हे सर्व साहित्य मिळून मिक्सरमधून काढूया. कोथिंबीर, लसूण, जिरे आणि ओवा हे सगळं मिक्सरमधून काढून घेऊया. या पद्धतीने त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. आपल्याला हे ओलं पातळ करून घ्यायचं आहे. बारीक मसाला काढायचा आहे. पाणी टाकून असं बारीक मसाला काढला आहे, जेणेकरून पीठ टाकल्यानंतर ते मिळून येईल. चला आता मळायची प्रक्रिया करूया. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ घेऊया. हे गव्हाचं पीठ घेऊया. ज्वारी आणि गव्हाचं दोन्ही मिक्स पीठ करायचं हे. मग त्यानंतर आपण जो मसाला काढला ना, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, परत ओवा, जिरे, ते मिक्स केलेला मसाला यामध्ये ओतायचा. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. आता हे आपण पाणी टाकून मळून घेऊया. मळून घेतला आहे. थोडा वेळ भिजून देऊया, थोडंसं 5-10 मिनटं, आणि त्याच्या पुऱ्या लाटूया. टाकूया म्हणजे पुऱ्या नरम येतील. मळण्यात पोळी लाटून घेतली आहे आणि ह्या ग्लासाच्या आकाराच्या पुऱ्या आपल्याला तिखट पुऱ्या बनवायच्या आहेत. ॲटोमॅटिक हे पुऱ्या बनत आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया आणि नंतर मग गोड पुऱ्या आणि मिठातल्या पुऱ्या करूया. तिखट पुऱ्या झाल्या. आता मिठाच्या पुऱ्या आणि गोड पुऱ्या. छान तापलं आहे. तर पुऱ्या सोडून घेऊया आणि फिरक्या काढून घ्यायच्या असते. मागं सरक. हे पहा कसं मस्त फुगल्या आहेत ह्या पुऱ्या. आषाढ तळायचा आहे ना आज. आषाढ महिना अजून चालू आहे. मी पुऱ्या तळते, आई पुऱ्या लाटून देते. हे पहा